छोटू छोटू हाय हॅलो एव्हरीवन. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. सुरुवातीला बघितलंच मला फौजी कसं ट्रीट करतात. तर आता आपण काय केलं, सकाळी उठले, त्यांनी मला पाणी दिलं, ते पाणी पिलं, गरम पाणी. देन मग मॅगी बनवत होते. त्यांना म्हटलं नाश्त्याला काय बनवायचं, ते बोलले की 2 अंडी आणि मॅगी बनव, आज मला थोडं लेट झालं. म्हटलं ठीक आहे चालेल. त्यांचा नाश्ता वगैरे दिला. मला म्हणले थांबू नको तू पहिली चालायला जा. म्हटलं ठीक आहे. चालायला गेले, चालून आले. त्यानंतर मग माझं आवरलं आणि म्हटलं की आज पहिलं जेवण बनवायचं. कारण की काल व्लॉगमध्ये बघितलं, जेवणाला लेट झालं की मग त्यांना रेस्ट पण भेटत नाही, लगेच जावं लागतं परत 3 वाजता. त्यामुळे म्हटलं आज पहिलं जेवण बनवते. जे लोक घरापासून खूप लांब राहतात ना, त्यांना माहिती आहे या डाळींचं महत्त्व काय असतं. मी तर थोडी वापरते, कारण की बाहेर आल्यानंतर खूप जास्त त्याचं महत्त्व समजतं. इकडे नॉनव्हेज पण भेटत नाही. आता हे म्हणाले हे काय आहे, हे काय अंगावरती घेऊन झोपतेस. तर ही स्लिपिंग बॅग आहे. ज्या आर्मी वाईफ आहेत त्यांना माहिती की ह्याच्यामध्ये किती हीट असते, खूप भारी वाटतं थंडीमध्ये. देन मग सगळा पसारा आवरला. मग आता म्हटलं धुया कपडे धुवायला घेतले. खरं सांगते, मी लग्नाच्या अगोदर एकदाही कपडे धुतलेले नव्हते, कधीच नाही. आणि मी लग्नात पण हा विचार केला की जाऊ दे, काय वॉशिंग मशीन दिली, माझे कपडे धुवून जातील. पण कधी कोणती वेळ कशी येईल सांगू शकत नाही. आता मी ह्यांच्यासोबत आले, मला इथे कपडे धुवायला लागतात. सुरुवातीला 8 दिवस पूर्ण हाताची माझ्या साल जात होती त्या साबणामुळे. खरं तर मला असं वाटतं बाबा, प्रत्येकाने, मुलगी बघत असेल, त्याच्यानंतर ज्या लग्नाच्या वयातल्या मुली असतील, त्यांनी जर घरी काम केलं नसेल तर नक्की कपडे भांडी करत जावं. कारण की माझ्या अनुभवातून सांगते, मला तर खूप त्रास झाला बाबा माझ्या हातांना. त्यानंतर डाळ वगैरे शिजलेली होती, मग डाळ बनवली, भाकरी बनवायला घेतली. आता बघताय तुम्ही, हे पीठ काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट रवाच दिला. रवा तरी बरा, इतका चाळ आहे त्याच्यामध्ये. सगळं पीठ तसंच भेटतं इकडं राजस्थानला, पण काय करणार, तसंच ॲडजस्ट करते. त्यानंतर मग त्याच्यात मी गरम पाणी होते पिठामध्ये आणि मग पीठ मळून भाकरी बनवते, तरच भाकरी थोडी ठीकठाक येते, नाही तर भाकरी येत नाही. मग त्यानंतर डाळ झाली. आता बघितलं, फौजींनी मला हे मेथी दाणा घेऊन आले होते. का तर ते मला बोलले की मेथी संपली आहे. एवढं आठवण कसं राहू शकतात. माझ्या गोष्टी सगळ्या राहतात बरं का, फक्त स्वतःच्या नाही राहत. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं, मस्त थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग ते झोपले. आणि मग मी म्हटलं आता काम चालू करावं. साफसफाई केली, थोडीफार भांडे पण ठेवले होते. मी काय करते, कामापेक्षा जास्त त्यांच्याशी बोलण्यात, त्यांच्याशी टाईम घालवण्यात जास्त महत्त्व देते. मग आम्ही दोघांनी गप्पा मारल्या. त्यानंतर मग मी आहेच की मला दिवसभर वेळ. मग त्यानंतर थोडंफार काम केलं. त्यानंतर मग सगळं काम आवरलं, भांडे वगैरे घासले. मग म्हटलं आता थोडंसं माझं काम करावं, पार्लर रिलेटेड व्हिडिओ बनवायचे होते. मग मी त्यांचा टाईम झाला जाण्याचा, म्हणून त्यांना उठवायला गेले. तर मला बोलले अगं मला काहीतरी चमचमीत खाऊ वाटते. तर मी म्हटलं काय करायचं, मला बोलले मंचुरियन कर. म्हटलं ठीक आहे. याच जागी आपल्या घरातल्याने कुणीतरी सांगितलं असतं ना, जस्ट आपलं काम झालं ना, असं काहीतरी काम, तर आपण बोललं असतं नाही. पण आपल्या नवरा बायकोचं नातं एक वेगळेच असतं. जेवढं तुम्ही नवऱ्याला हॅप्पी ठेवणार, त्यापेक्षा तो खूप जास्त आपल्याला आनंदी ठेवतो. त्यातलाच वेळ काढून थोडासा स्टडी केला आणि नंतर गेले मी वॉकिंगला. आज